ठीक आहे. चला आता मला कोणतरी ए स्किप करून दाखवा. ए स्किप कोण करून दाखवणार? एक 5 मीटर पर्यंत ए स्किप करायचे आपल्याला. ए स्किप ठीक आहे. मी हा इथपर्यंत केला तरी चालते. चलिए ओके. आता इथे विषय काय झाला माहितीये का? त्याने काय केला, ज्यावेळी ए स्किप करत आला त्यावेळी तो थांबला. कुठे थांबला? 5 मीटर सांगितलेलं मी. मग तुम्हाला मी जे डिस्टन्स देणार आहे काय, त्याला फॉलो थ्रू रनिंग म्हणतात. म्हणजे तुम्हाला जे समजा एक मी डिस्टन्स दिलं, किती डिस्टन्स दिलं मी तुम्हाला, एक 10 मीटरचं डिस्टन्स दिलं. 10 मीटरचं तुम्हाला सेट करायचं आहे. मग तो ए स्किपचा असू दे, बी स्किपचा असू दे, स्ट्रेट लेगचा असू दे, हायनीचा असू दे, शॉर्ट लाईनी, फुल लाईनी, तुम्हाला एबीसीतला मी एक्सरसाइज दिला ना, तर तुम्हाला काय करायचं आहे? आता समजा मला 5 मीटर हायनी करायची आहे किंवा 5 मीटर मला ए स्किप करायची आहे, तर मी काय करणार? मी चाललो ए स्किप करत. ठीक आहे. इथं संपलं 5 मीटर. तर इथनं तुम्हाला जॉगिंग करायचं आहे किंवा तुम्हाला छोटी स्ट्राईड मारायची आहे. त्याला काय म्हणतात? फॉलो थ्रू रनिंग. हे कशासाठी करायचं असते? तुम्ही ज्यावेळी त्या मुवमेंटमध्ये असताय तर त्यावेळी काय होते माहिती आहे का, आपली बॉडी आपण एका ठिकाणी जाऊन स्टॉप करतो, म्हणजे ब्लॉक करतो आणि मसलवर लोड आलेला असतो त्याचा. ते तुम्हाला टाळण्यासाठी हा जो फॉलो थ्रू रन आहे हा करायचा आहे. 5 मीटर जरी केला तरी चालतोय, पण एक 8 ते 10 मीटर ठीक आहे. आता तुम्हाला एक्सरसाइज सांगणार आहे स्टँडिंगच्या, म्हणजे एबीसीच्या. त्यामध्ये तुम्हाला 10 मीटर एबीसी एक्सरसाइज करायचे आणि पुढचं 5 ते 10 मीटर तुम्हाला नॉर्मल जॉगिंग किंवा स्ट्राईड करायचे आहे. एवढा चेंज आहे मगाच्या सेटमध्ये आणि आताच्या सेटमध्ये. समजलं? क्लिअर सगळ्यांना? सेम एक्सरसाइज ज्या शिकवल्यात त्याच सेम सिक्वेन्स, फक्त काय करायचं आहे? फॉलो थ्रू रन. 5 मीटर ते 10 मीटर तुम्हाला जॉगिंग करायचं किंवा स्ट्राईड मारा.